नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मस्त अशी वडी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वडीची पानं आणली होती, त्यांना काय केलेलं आहे, स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीत कापलेले आहेत। तर ही किती आहेत माहिती आहे का, अशी मोठ्या आकाराचे 3 पानं घेतलेली आहेत। जास्त पाहिजे असले तर तुम्ही जास्त घेतली तरी पण चालू शकते। एवढ्या साहित्याला तुम्ही किती पानं टाकू शकता हे पण मी तुम्हाला ह्या रेसिपीमध्ये सांगणार आहे। एकदम बारीक कापून घेतलेले आहेत। वडीच्या तर सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, पण अशा पद्धतीने पण एकदा तुम्ही जरूर करून बघा। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ही डाळ टाकून घेऊया। तर ही डाळ काय केलेली आहे माहिती आहे का, 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। ह्याच्यापेक्षा थोडीशी मोठी वाटी आहे ती। आता तुम्हाला जेवढी पानं असतील का नाही, त्या पानाप्रमाणे जरी घेतले तरी पण तुम्ही चालू शकते, म्हणजे कमी जास्त केलं तरी पण चालू शकते। जर तुम्हाला चमच्यानं सांगायचं म्हणलं ना, तर ही चण्याची डाळ 6 चमचे आहे आणि मसूरची डाळ 3 चमचे आहे। ह्यांना काय केलं होतं माहिती आहे का, 3 ते 4 तास असं भिजत घातलं होतं बघा। मस्त असे भिजले गेलेले ते, आणि भिजल्यानंतर ह्याचं स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलेलं आहे। ह्याचं काय करायचं, जेवढं होतं होईल एवढं पाणी नितळून घ्यायचं। ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते। डाळ मी सगळी काढून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। जर अशी वडी काय होते माहिती आहे का, थोडीशी झणझणीत असली की नाही की खायला पण छान लागते। ह्याच्यामध्ये टाकणार छोटा अर्धा चमच्याला कमी असा ओवा। ओवासुद्धा थोडासा जास्त घातला तरी पण थोडासा चालतो। छोटा 1 चमचा टाकणार आहे जिरं। आता हे काय करणार आहे माहिती आहे का, मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे। एकदा फक्त मी फिरवून घेतलेलं आहे बघा। पाणी जर नसेल का नाही तर मग असं सुक्कं सुक्कं होतं। जर पाणी जर असेल का नाही तर असं पातळ होईल, मग ते म्हणजे लूज होईल ना एकदम। तर त्यासाठी बघा अशा पद्धतीत होतं। खूप जण मला असे सांगत होते की आमचं जास्त पातळ झालं तर ते पाणी नितळून घ्यायला लागतं चांगलं असं चाळणीमध्ये, आणि नंतर मग तुम्ही ह्याच्यात टाकलं तरी चालू शकते। ह्यात टाकणार आहे बघा 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले। आता हे काय करायचं माहिती आहे का, जेव्हा पण आपण बारीक करू का नाही तर ह्याला थोडंसं असं हलवून घ्यायचं असं, म्हणजे डाळ राहत नाही। आणि एखाद्याशी डाळ जर राहिली की नाही तर वडीमध्ये खाताना पण खूप छान लागते। तुम्हाला जर हवा असेल तर ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकू शकता, आणि तर वरून आपण टाकतो तशी जरी टाकली तरी चालेल। आता हे मी बारीक करून घेते, एकदम मस्त असं बघा सुक्का आहे। हे मिक्सरला बघा मी फिरवून परत घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीत केलेलं आहे, ह्यात पाणी जरासुद्धा वापरलं नाही। आता हे काय करते माहिती आहे का, एका वाडग्यामध्ये काढून घेते। वाडग्यामध्ये बघा मी सगळं काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये बघा हे अशा पद्धतीत कापून घ्या। ह्याच्यापेक्षा जरी बारीक कापले तरी चालतील, कापून घेतलेले आहेत। आता ही कशी माहिती आहे का, ही 3 पानं मी टाकलेली आहेत। तुम्ही 4-5 जरी टाकली एवढ्या साहित्यासाठी तरी पण चालू शकतात। त्यात टाकणार आहे मी कोथिंबीर। हे असं आपण आता कोथिंबीरसुद्धा मी थोडीशी अशी धुवून नितळून घेते। मग ते पण पाणी मग एक्स्ट्रा होतं ना, त्यामुळे लूज असं पातळ झाल्यागत होतं। त्यासाठी काय करायचं, सगळं साहित्य थोडंसं आपण काय करायचं, नितळूनच घ्यायचं बारीक करायला। 1.5 चमचा टाकणार आहे मी सफेद तीळ, थोडीशी हळद, 1.5 चमचा मी धने जिरे पावडर, ह्या चमच्याच्या मापान छोट्या आकाराचा चमचा ते सगळे। त्यात टाकणार आहे मी थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकायचे चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकायचे आपल्याला अर्धा लिंबाचा रस। आता ह्याच्यामध्ये तुम्ही कोकम आगळ पण 1.5 चमचा टाकू शकता चमच्याच्या मापानं। चिंचेचा कोळ पण तुम्ही टाकू शकता 1.5 चमचा। नाहीतरी असं जास्त रस असलेला जर लिंबू असेल का नाही तर अर्ध जरी टाकलं तरी चालेल, आणि तुम्हाला जर आंबट आवडत असेल तर अख्खं जरी टाकलं तरी चालेल। त्यात टाकणार आहे बघा एवढा गूळ, खिसून घेतलेला एकदम, म्हणजे एकजीव होतो। आता हे सगळं आपल्याला चांगलं असं कालवून घ्यायचं आहे, एकजीव झालं पाहिजे चांगलं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला कुठलंही पीठ टाकायचं नाही, त्यासाठी मी तुम्हाला सांगत असते की ह्याला आपल्याला नितळून घ्या, म्हणजे आपल्याला जास्त पीठ वगैरे ह्याच्यात टाकायची गरज नाही। जर तुम्हाला झालंच असं होतं कधी कधी असं की बाबा पाणी नितळलं जात नाही, डाळीत पातळ होईल, तर मग काय करायचं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं, म्हणजे कुरकुरीतपणा छान राहील। आणि जर पातळ झालं तरी बनल पण व्यवस्थित। असं थोडंसं हातानं जेवढं होता होईल एवढं, आपल्याला हे पीठ नाही ना, डाळ आहे ना, म्हणून जर असं चांगलं असं दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित, एकजीव सगळं झालेलं आहे चांगलं। आता आपण बनवायला घेऊया। टोप ठेवला आहे बघा गरम करायला, त्याच्यामध्ये 2 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे, आणि जे आपण लिंबू पिळलं होतं ना ते पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावर चाळण ठेवलेली आहे, वडीची चाळण आहे, ह्याला तेल लावून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला असं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गोल पण करू शकता बरं का, अशा गोल गोल जरी ठेवल्या तरी चालतील। मी असे चपटे करणार आहे, हे बघा अशा पद्धतीमध्ये। थोडंसं खाली थापून घेतलं तरी चालेल, किंवा का असं दाबून घेतलं तरी चालेल। तर थोडंसं मी असं थापून घेते।
मस्त असं बघा मी थापून घेतलेलं आहे. खाली जरी घेतलं तरी चालेल, पण तेल लावा त्याला. तेल लावलं की नाही म्हणजे पट करून निघतं. त्याच्यावर आपण ठेवूया आता झाकण. गॅस आहे मीडियम. पॅक झाकण ठेवायचं 15 मिनटासाठी फक्त. 15 मिनटं शिजल्यानंतर बघा मी तसं टोपावर ठेवलं होतं. झाकून पूर्ण थंड झालेलं आहे. म्हणजे हलकंसं गरम आहे फक्त. आणि चांगले शिजलेले आहे ते. असं चेक केलं होतं मी शिजल्यावर. आता हे काय करते माहिती आहे का, मी काढून घेते. वडी बघा मी काढून घेतलेली आहे. आणि तेल लावलं की नाही की एकदम मस्त अशी निघते बघा. जास्त असं त्रास वगैरे होत नाही. थोडंसं तर हे असं सुरीला तेल लावून घ्यायचं. तुम्हाला केवढ्या पाहिजे त्या वड्या, लहान मोठ्या आपल्या आवडीप्रमाणे. आणि अशाच जेवढ्या जर आता थोड्याशा आपल्याला तुम्हाला खायला पाहिजे तर थोड्याशाच ह्यातल्या कट करायच्या आणि बाकी सगळ्या कट करून फ्रीजमध्ये ठेवल्या तरी चालेल. मी पहिलं काय करते आता हे सगळे कट करून घेते. कट करून घेतलेत बघा. मस्त बघा किती जाळी बिळी मस्त सुटलेली आहे. अशी छान अशी सुटते आणि चवीला पण खूप छान लागतात. ह्याला काय आपल्याला बेसन पीठ असावं असं काय नाही आहे. डाळीच्या बनवलेल्या आहेत. आणि आता तुम्हाला ह्या दोन्हीतलं पण लगेच सांगते. कुणी कुणी चण्याची डाळ खात नाही तर तुम्ही नुसत्या मुगाच्या डाळीच्या केल्या तरी चालतील. तेल बघा मी तव्यामध्ये गरम करायला ठेवले आणि चांगलं कडक तेल झालेलं आहे गरम. थोड्याशा सोडून घ्यायच्या अशा आणि फ्राय करून घ्यायच्या. जर तुम्हाला फ्राय करायचं नसलं की नाही तर एकदम छोट्या एक चमचाभर तेल टाकायचं आणि तेलावर परतून घेतल्या तरी पण चालू शकतात. गॅस केलेला आहे मी बारीक, कारण की तेल ना चांगलं कडक गरम झालं होतं. आता मी काय करते थोड्या ह्यातल्या फ्राय करून घेते. एकदम सगळ्या टाकत नाही. जेवढे लागेल तेवढ्याच करायच्या. बाकीच्या फ्रीजमध्ये ठेवल्या तरी चालेल तुम्ही. आता हे आपण फ्राय करून घेऊया. पलटी करून घेऊया. आणि ही जी करायची ना आपल्याला कडक तेलामध्येच करायचं बरं का. बारीक ते म्हणजे असं कोमट बिमट तेलात टाकू नका. कडक गरम तेल करायचं आणि टाकायचं. तेलकट बिलकट होत नाही. ते एकदम मस्त होतात. छान एकदम मोकळ्या असं खायला. आणि ह्या कशा फ्रीजमध्ये ठेवल्या तर तुम्ही 8 ते 10 दिवससुद्धा ह्या काढून तुम्ही गरम करून खाऊ शकता. एकदम जरी फ्राय करून जरी ठेवल्या का नाही, प्रवासाला वगैरे जाताना जरी न्यायच्या असल्या तरी पण अशा नेऊ शकता तुम्ही. किती मस्त कलर आला आहे बघा. अशा गोल्डन कलरवर करायच्या फ्राय. तर ह्या बाकीच्या मी राहिलेल्या सगळ्या फ्राय करून घेते. मस्त असं बघा कलर आलेला आहे. गोल्डन कलरवर फ्राय केलेत. असं हलकंसं असं नितळायचं. नाही तर जर चपटा तवा असला की नाही तर त्या साईडनं अशा लावायच्या आणि बाकीच्या मध्ये लावून फ्राय करून घ्यायच्या. बघा किती मस्त झालेत. बिलकुल तेलकट नाही. एकदम सुक्या जरी आता हे आपण तळून काढलेत ना तरीसुद्धा एकदम सुक्या होणार. अशाच्या अशा राहतील. अशाच पद्धतीने राहिलेल्या मी बाकीचं सगळ्या करून घेते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.